नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी आज मंत्री गिरीश महाजन, आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार समारंभपूर्वक पदभार स्वीकारला. पदभार सोहळ्याची मनपात चय्यत तयारी करण्यात आली होती. यासाठी मनपा प्रवेशद्वारापासून रेड कार्पेट टाकण्यात आले होते. महापौर व उपमहापौरांची दालने व महापालिकेला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. मनपात आकर्षक कमान उभारण्यात आली होती. या ठिकाणी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांचं आगमन होताच मावळ्यांनी तुतारीचा गजर केला. तरुणांनी फुलांची उधळण औक्षण केले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पदभार स्वीकारतेवेळी मंत्री महाजन यांच्यासोबत शहराचे आमदार अनुप असावाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बेटी बचाओ बेटी पढाओच्या प्रदेश संयोजिका सौ अल्पा अग्रवाल, धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ धरती देवरे, भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ जयश्री अहिसराय, रणजित भोसले यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी मंत्री गिरीश महाजन यांना चांदीचे कमळ आणि पदग्रहण समारंभाबाबतची फ्रेम भेट दिली. पदाहण समारंभानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखविला असून गेल्यावेळी देखील भाजपाला निवडून दिले होते. यासाठी कार्यकर्ते, आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व सर्वांनीच मेहनत घेतली. त्यामुळेच 50 जागा मिळवू शकलो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलीच सत्ता असून पुढील 5 वर्षात धुळे शहरात अतिशय चांगले काम करू. कोणत्याही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी नामदार महाजन यांनी दिली. आता महापौर व नगरसेवक भाजपाचेच आहेत. त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही. कामाच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. धुळ्यात काही भागात अजूनही पाण्याची कमतरता आहे. पाणी पोहोचत नाही अशा तक्रार माझ्याकडे येतात. लवकरात लवकर त्या दूर केल्या जातील. अक्कलपाडा धरणातील स्टोरेज वाढवण्याचा प्रश्न देखील येत्या महिनाभरामध्ये सोडवू. ते खाते माझ्याकडे आहे. त्यानंतर धुळेकरांना मुबलक पाणी मिळेल अशी ग्वाही देखील यावेळी नामदार महाजन यांनी दिली. मतदार, सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्योत्स्नाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यास उपस्थित आहेत. मी सुद्धा मुद्दा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे. गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं 50च्या खाली आम्ही एकही घेणार नाही आणि ते थोडी सामाजिक परिस्थिती अशी की 54-55 जागेमध्ये लढावं लागतं. यावेळेला 50चा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे. धुळेकरांनी आमच्यावर, मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली. आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि 50 ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर म्हणजे सामाजिक परिस्थिती आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही. पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही 50 जागा आम्ही या ठिकाणी गाठल्या. मागच्या वेळी सुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि 50 जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो. आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे. सर्व नगरसेवक आमचे 50चे 50 या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू. पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू. कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आमचीच आहे. दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान